न्यूज 18 लोकमत। बुलढाण्याच्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या घटनेने महाराष्ट्र सुन्न झालाय। अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्समधील 25 जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झालाय। कुणी नोकरी करता, कुणी शिक्षणाकरता जात असताना त्यांना मृत्यूने घातलंय, काळाने घाला घातलाय। या तरुण प्रवाशांच्या मृत्यूच्या दुर्दैवी कहाण्या मन हेलावणाऱ्या आहेत। समृद्धी महामार्गावरच्या अपघातानं तेजस, तनिष्का आणि अवंतीच्या स्वप्नांचा नव्हे तर आयुष्याचाही कोळसा झालाय। या अपघातात वर्ध्याच्या कृष्णनगरमधील तेजस पोकळेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तेजस लहानपणापासून शिक्षणात हुशार होता। त्याला 10वी आणि 12वीत गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले। नुकतंच अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यात त्याला चांगली नोकरी मिळाली। तो शुक्रवारी वर्ध्यातून कामावर जॉईन होण्यासाठी पुण्याकडे निघाला, मात्र वाटेत त्याच्यावर काळानं घाला घातला। तेजसच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तेजसच्या आईनं शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला। ज्यामुळे परिसर सुन्न झाला। याच अपघातात वर्ध्याच्या तनिष्का तायडेनं जीव गमावला। 1.25 महिन्यापूर्वी तनिष्काच्या वडिलांचं निधन झालं होतं। वडिलांच्या निधनानंतर आई आणि 2 बहिणींचा तनिष्काला आधार बनायचं होतं। त्यामुळे वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारत पुढील शिक्षणासाठी वर्ध्याहून ती पुण्याला निघाली। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc मायक्रोबायोलॉजीला ती प्रवेश घेणार होती। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आईला निरोप देऊन तनिष्का विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमधून पुण्याच्या दिशेने निघाली, मात्र रस्त्यातच तिच्या स्वप्नांवर आघात झाला आणि तनिष्काचा होरपळून मृत्यू झाला। पतीपाठोपाठ लेकीच्या मृत्यूने तनिष्काची आई स्तब्ध झाली आहे। या अपघातात वर्ध्याच्या गोपुरी परिसरात अवंती पोहनेकरचा सुद्धा अंत झाला। वडिलांना बालपणीच नियतीनं हिरावून घेतलं। आईनं अवंती आणि तिच्या बहिणीला वाढवलं। अवंतीनं सावंगीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण करून करिअर घडवण्यासाठी पुणे गाठायचं असं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अवंतीला मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर करायचं होतं। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवंती वर्ध्याहून पुण्याला निघाली, मात्र भीषण अपघातामुळे अवंती आणि तिच्या आईचं स्वप्न एका रात्रीत भंग झालं। म्हटलं अवंती जाते का ग? मला आधीच माहिती होतं ती जाणार आहे म्हणून। आणि मग तिला तिच्या आईने सामान आणलं, त्या मुलांनी, तो जो ड्रायव्हर त्यांनी पण तिचं बॅग वगैरे भरलं, कारण आता ती जॉब शोधायला जाणार तर थोडंसं सामानही होतं तिचं जास्त। तर ती घेऊन गेली आणि मी बाय केलं। त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने तिची आई परत आली आणि ती आपलं सांगत आहे की अवंती गेली आज, आता मला घरात करमणार नाही। समृद्धी महामार्गावरच्या अपघातानं अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त केली। भविष्याची स्वप्न डोळ्यात साठवून पुण्याच्या दिशेने निघालेल्या तरुण तरुणीचा या अपघातात मृत्यू झाला। कुटुंबाचा आधार असलेली मुलं या अपघाताने हिरावल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। सांत्वनाचे कुरडे शब्द या मातांचा आक्रोश थांबवतील, पण आपल्या पोटचा गोळा गेल्याचं दुःख त्यांना आयुष्यभर सतावत राहील एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अंगावर काटा आणणारा आहे आईचा आक्रोश।